विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपाकडून हालचालींना वेग। केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवली। केशव उपाध्याय, राम सातपुते, माधवी नाईक, रणजित सिंह निंबाळकर, संजय केनेकरांचं 18 नावं समोर। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा। उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा। येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ। मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सकपाळांचं सूचक वक्तव्य। तर विधान परिषद ठाकरेंनीच लढवावी, यासाठी पवारांची राष्ट्रवादी हे आग्रह। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान। आतापर्यंत तब्बल 92.66% मतदानाची नोंद। तर तमिळनाडूमध्ये 85.14% मतदान। बारामतीत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 58.17% मतदानाची नोंद। तर राहुरीमध्ये 55.85% मतदान। 4 मे रोजी दोन्ही मतदारसंघांचा निकाल लागणार। 2029ला मी उमेदवार व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। जय पवारांकडून निवडणूक लढण्याचे संकेत। तर बारामतीत 2029ला जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते, रोहित पवारांचं भाष्य। आता पवार विरुद्ध पवार लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही, युगेंद्र पवारांची भूमिका। तर कुटुंब म्हणून एकत्र राहायला पाहिजे, जय पवारांचं भाष्य। शरद पवार डिस्चार्ज नंतर सिल्वर ओकवर दाखल। पवारांची प्रकृती उत्तम, सध्या डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला। 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा सुरू करणार। 1 मे पासून मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षा चालकांसाठी गुणरत्न सदावर्ते मैदानात। राज ठाकरे वैचारिक दिवाळखोर असल्याची टीका। मीरा भाईंदरमध्ये सदावर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने। संप करायचाय त्यांनी करावा, पण मराठी माणसाच्या अंगावर आल्यास रस्त्यावर तुडवणार। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा इशारा। राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा। साताऱ्यातील ओझरे गावात जनजीवन विस्कळीत। भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू। तर धाराशिव, सोलापूर, लातूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान। पंचनाम्याची मागणी। राज्यात पुढील 3 दिवस वादळी पावसाचं संकट। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता।